मित्रांनो, आज मला वाटतं लोकसत्तेला येतो. माझे हे 25 पेपर येतात त्यामुळे कधी कधी गोंधळ होतो. हो, लोकसत्तेला एक सुंदर लेख आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, अरे तो नेमका तो पेपर खाली जातो रे आपला. हा, तोच पेपर. हा हा आपले दिल्लीचे प्रतिनिधी लोकसत्ताचे लाल किल्ला नावाचं सदर लिहितात. महेश सरलष्कर. सुंदर असतं हे सर. मला वाटतं दर सोमवारी येतं ते. दिल्ली वार्ता, दिल्ली खबर वगैरे असे प्रत्येक पेपरला एक दिल्लीचं वार्तापत्र असतं आठवड्यातून. त्यातलं हे महेश सरलष्कर यांचं. त्यांनी फार चांगलं टायटल दिलं बरं का. त्यांनी म्हटलंय, मूठ आवळली वाळू निसटली. मूठ आवळली वाळू निसटली. हे महाराष्ट्रात पण घडतंय. त्याने असं त्याच्यामध्ये म्हटलंय, खरं म्हणजे मुळात जाऊन वाचा तुम्ही. ऑनलाईन अवेलेबल आहे ते सगळे काय 25 पेपर तुम्हाला घ्यायची गरज नाही. मला घ्यावे लागतात, मला बघावं लागतं सगळं, पण तुम्ही बघायची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन बघा ना. त्यात त्याने असं म्हटलंय की भारतीय जनता पक्षाचा अहंकारी उन्मत्तपणा एवढा फटका बसून सुद्धा पुन्हा चालू झालाय. पुन्हा एनडीएचे जे घटक पक्ष आहेत, मग ते चंद्राबाबू नायडू असो, नितीश कुमार असो, एकनाथ शिंदे असो, सगळ्यांना सगळी महत्वाची खाती आपल्याकडे, सगळी लोणीची खाती आपल्याकडे. ताक घुसळायला बसवलं येते यांना किंमतच देत नाही. ते मोदी आणि शहा नाव घेतलंय त्याने. मोदी शहा किंमतच नाही. ते असं गृहीतच धरलेत की जातात कुठे कुठे जाणार आहेत. आणि गेले. आहे ना आमच्याकडे ईडी विडी सीडी फिडी चिडी सगळं आहे. लावू मागे परत. आता माझ्याकडे चंद्रबाबू नायडूचं एक पूर्ण तपशील आलाय, त्याला का पकडलं होतं वगैरे वगैरे, वाचून दाखवण्याच्या लायकीचं आहे. परत काड्या घालू शकतात त्यांना, आणि ते त्यांनाही माहिती आहे की आपण बाहेर पडलो तर काड्या घालतील. त्यामुळे ते थोडंसं नमतं घेत आहेत. अमुक खाती दिली घेतली, अमुक खाती, हे पडतं जसं घेत आहेत तेवढे ते उन्मादात चाललेत. अहंकार अहंकार ज्याच्याकरता संघ परिवाराने असं म्हटलं की 240 वर आणलं, ते अहंकारामुळे आणलं. तो अहंकार परत महेश सरलष्करांच्या मते मूठ आवळली म्हणजे काय, सगळी सत्ता आवळण्याचा प्रयत्न चाललाय आणि वाळू निसटली. म्हणजे हे जे मित्रपक्ष आहेत ना, ते दुरावतायत आणि दुखावतायत. एक दिवस येईल असा मग की ही जी निसटलेली वाळू आहे त्या वाळूवरूनच मग एनडीए सरकार घसरेल. काय तो तपशील दिलेत त्यांनी. हा ओम प्रकाश म्हणतो मी चुकून त्यांना, ओम बिर्ला. त्यांनी कसं पक्षपातीपणा केलाय, त्यांची निवड कशी लादली. राष्ट्रपतींना देखील सक्तीने आणीबाणीचा विषय 50 वर्षापूर्वीचा उकरून काढायला लावला. ओम बिर्लाला ठराव मांडायला लावला. आणि संविधान हातात घेऊन आलेल्या लोकांना शह देण्याकरता आणीबाणीत कसं संविधान यांनी हे केलं होतं, असा पलटवार करायचा प्रयत्न, पण तोही स्वतः न करता चक्क राष्ट्रपतींना वेठीला धरलं. ओम बिर्ला सभापती, त्यांनी म्हटलंय, संबंध लोकसभेच्या इतिहासात असं कधी झालं नव्हतं की अध्यक्ष जे आहेत लोकसभेचे त्यांनी असा एखादा निषेधाचा ठराव मांडला. मोदी बदलले का? मोदी डाऊन झाले का? मोदी थोडेसे ताळ्यावर आले का? मोदी जमिनीवर पाय टेकले का त्यांची? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महेश सरलष्करनी नाही अशी दिलेली आहे. मलाच उलट वाटलं होतं की जरा थोडंसं काय फरक पडतोय की काय, पण यांनी उदाहरणच दिलेत बाबा. वाचा मुद्दाम तुम्ही. आणि दाखवून दिलंय की मोदींमध्ये फरक नाही, तोच उन्मत्तपणा. अमित शहामध्ये फरक नाही, तोच उन्माद, सगळ्यांना दाबून टाकण्याची वृत्ती. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की आणखीन आवळून सत्ता 240 मध्ये आता कधी 300 करतो आणि आपली बीजेपीची सत्ता एकट्याची आणतो. मग हे एनडीए सरकार म्हणायची आपत्तीच नको. सुरुवातीला एनडीए 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 म्हटलं, त्याने आता जर म्हटलं की आता ते एनडीए सरकार म्हणायची त्यांना लाज वाटते. आता ते मोदी सरकार म्हणतात, भाजप सरकार म्हणत नाही. त्याचं कारण भाजप सरकार म्हटलं तर लोक म्हणतील भाजपचं कुठे सरकार, एनडीए सरकार आहे. पण मोदी पंतप्रधान आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदी असल्यामुळे मोदी सरकार म्हणायला काही अडचण नाही. तर त्यांनी दिलंय त्याच्यामध्ये की हे आता भाजप सरकार म्हणायला लाजतात.
एनडीएच्या मदतीने आले असल्यामुळे. पण मोदी सरकार म्हणायला सुरुवात केली त्यांनी. याचा अर्थ मोदी बदलले नाही, शहा बदलले नाही, भाजप बदलला नाही. बदललं जर कुणी असतील तर त्यांचे मित्रपक्ष, ते नरमलेत, वरमलेत आणि त्याच्यामुळे हे त्यांना आता काय म्हणतात त्याला हे त्यांना घोडा लावत आहेत अक्षरशः. बघूया काय होतं आता आगे. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.